तर ही गाडी जिला व्हॅनिटी व्हॅन म्हणतात ती बनवण्यात आली आहे मनोज जरांगेंसाठी, ज्यात सोफा आहे, AC आहे, फ्रीज आहे, TV आहे। या सर्व सोयी सुविधा जरांगेंसाठी करण्यात आल्यात। उद्या 20 जानेवारीला मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। त्यासाठी जोरदार तयारीही सुरू आहे। जरांगे यांच्या अंतरवाली ते मुंबई प्रवासासाठी एक खास गाडी तयार केली असून त्यांचा प्रवास हा सुखकर आणि आरामदायी व्हावा याच उद्देशाने बीडमधील मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्हॅनिटी व्हॅन जरांगेंसाठी उपलब्ध करून दिली आहे। आज पुण्यावरून आम्ही मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी ही व्हॅन इथं किरायाने आणलेली आहे आणि ही व्हॅन आणण्यामागं आमचा उद्देश हा आहे की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेले 5 महिने झालं रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून स्वतःचा जीव धोक्यात घालून महाराष्ट्रात फिरतायत। 2 वेळेस उपोषण केलेलं आहे, त्यामुळेही त्यांची तब्येत सतत खालवत असते आणि मुंबई ते आंतरवली हा प्रवासही मोठा आहे। याच्यामध्ये मुक्काम आमचे खेडेगावातल्या वेगवेगळ्या पटांगणामध्ये डोंगरामध्ये आहेत। तिथं आरोग्याच्या सुविधासाठी शौचालयाची सुविधा असेल, झोपण्याची सुविधा असेल आणि विशेष करून त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही व्हॅन आम्ही त्यांना किरायाने आणून पाटलांसाठी आम्ही पूर्ण मुंबई दौऱ्यापर्यंत ही व्हॅन त्यांच्यासोबत राहणार आहे। त्यांना आम्ही वारंवार विनंती केली, ही व्हॅन ते अगोदर नको म्हणत होते, अजूनही ते नको म्हणतायत, तरीही आम्ही विनंती करून त्यांना सांगणार आहोत की पाटील तुमच्या आरोग्याच्या काळजीसाठी आणि तिथं मुंबईला जाऊन उपोषण करायचं आहे, रस्त्यामध्ये होणारी दगदग ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला ही व्हॅन स्वीकारावी लागणार आहे। या व्हॅनमध्ये आपण प्रवास आंतरवली ते मुंबई करावा आणि रात्रीचं झोप असेल किंवा जेवण असेल, दुपारचा आराम असेल, ह्या सगळ्या गोष्टी या व्हॅनमध्ये पाटलांनी कराव्यात ही आमची अपेक्षा आहे। पाटील जोपर्यंत वापस आंतरवलीला येत नाही तोपर्यंत ही व्हॅन त्यांच्यासोबत असणार आहे आणि या व्हॅनमध्ये आरोग्याच्यासाठी एक आरोग्याचं पथक असणार आहे, डॉक्टरांचं एक मीडियासाठी सुद्धा चार्जिंगची व्यवस्था यामध्ये असणार आहे। तसेच जर कुणाला इथं आल्यानंतर पाटलांना थोडासा आराम करायचा असेल, सकाळी उठल्यानंतर 12पर्यंत पाटील चालणार आहेत, नंतर जर थोडा आराम करायचा असेल कुठं थांबल्यानंतर तर तिथं आराम करायची सुविधा आहे, बाथरूम असेल, टॉयलेट असेल, या सगळ्या आणि सुविधा त्यामध्ये आहेत। आणि मला वाटतं ही व्हॅन आतापर्यंत अनेक पुढाऱ्यांनी, राजकीय लोकांनी वापरलेली आहे, सेलिब्रिटींनी वापरलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील हे तर 5-6 कोटी मराठ्यांचे आयडॉल आहेत। त्यांनी स्वतःचा जीव समाजासाठी पणाला लावलेला आहे, म्हणून आम्ही त्यांना ही विनंती केली की तुमच्या आरोग्याची आणि तुमच्या जीवाची काळजी आहे, तुमच्या सुरक्षेची काळजी आहे, म्हणून ही व्हॅन आम्ही तुम्हाला दिलेली आहे आणि ती आपण या दौऱ्यापर्यंत तरी स्वीकारावी ही त्यांना विनंती केलेली आहे। तर जरांगेंच्या काळजीपोटी ही व्हॅन आणल्याचं काळकुटे म्हणाले। जरांगेने नकार दिला असला तरी आपण आग्रह करणार असंही त्यांनी सांगितलंय। या व्हॅनमध्ये अत्याधुनिक सुविधा असून त्यात एक वैद्यकीय पथक देखील असणार आहे, जे या दौऱ्यात जरांगेंसोबत असेल। त्यामुळे एक प्रकारे जरांगेंच्या आरोग्याची खबरदारी म्हणून मराठा समन्वयकांनी ही व्हॅन आणली आहे। आता जरांगे या व्हॅनचा वापर करतात का, दौऱ्यात ते याचा उपयोग करतात का, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 20 जानेवारीला मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघतील, 26 जानेवारीला ते मुंबईत पोहोचतील आणि त्यांचं उपोषण मुंबईत सुरू होईल। त्यामुळे या पायी मोर्चात किती लोक सहभागी होतात, हा मोर्चा कसा असतो, त्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असेल। एकूणच जरांगेंसाठी ही आणलेली व्हॅन याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा।